महिला दिनाच्या निमित्ताने रविवार दि 8 मार्च 2026 रोजी जनकल्याण सेवा फाउंडेशनच्या वतीने ठाणे येथे भव्य राजमाता जिजाऊ सन्मान 2026 व जनकल्याण रत्न सन्मान 2026 पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। या कार्यक्रमात महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 100 महिलांचा राजमाता जिजाऊ सन्मान देऊन गौरव करण्यात आला, तर महिलांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणाऱ्या पुरुषांना जनकल्याण रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ व छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आला। संपूर्ण महाराष्ट्रातून कला, क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, साहित्यिक, उद्योजक तसेच पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा त्यांच्या कार्याचा आढावा घेऊन सन्मान करण्यात आला। या सोहळ्यास प्रमुख मान्यवर म्हणून श्री सचिन फळणे, सौ स्वाती हिरवे, श्री रणधीर सकपाळ, श्री विजय फळणे, सौ अंकिता मालवदे, श्री निलेश अहिरे, श्री गंगाराम पार्टे, सौ सीमा पुकाळे आदी उपस्थित होते। त्याचप्रमाणे सौ शुभांगी राऊत, सौ सायली मांजरेकर, सौ वर्षा शिंदे, सेजल पार्टे, सौ मीरा पाटील यांच्या हस्ते मान्यवरांना शाल, श्रीफळ, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, फ्रेम व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले। यावेळी सन्मानित मान्यवरांना मार्गदर्शन करताना हा सन्मान म्हणजे आपल्या कार्याची दखल असून समाजासाठी अधिक जोमाने काम करण्याची जबाबदारी आहे असे प्रतिपादन करण्यात आले। जनकल्याण सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून राज्यभर महिला सक्षमीकरण, शिका व कमवा अभियान तसेच विविध सामाजिक उपक्रम राबवले जात असल्याची माहिती यावेळी देण्यात आली। या अभियानाच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी बनवून समाजात सकारात्मक बदल घडवण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला। तसेच शिवजयंती घराघरात, शिवराय मनामनात या विचारातून प्रत्येक घरात पूजनासाठी शिवरायांची प्रतिमा भेट देण्याचा उपक्रमही राबविण्यात आला। महिलांचा सन्मान केल्याबद्दल सौ रेश्मा निलेश अहिरे यांनी आभार प्रदर्शन केले। मीडिया क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिला तसेच पोलीस व इतर क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचाही यावेळी विशेष सत्कार करण्यात आला। संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या जिजाऊच्या लेकींना संस्थापक श्री सचिन फळणे यांनी मनपूर्वक आभार मानले। उपस्थितांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात हा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात